पाहायला मिळतील. काही नियम आहेत, खरं तर 2 पॉवर प्ले असणार आहेत, याची दक्षता प्रत्येक संघाने घ्यायची आहे. जास्त वेळ कोणत्याही संघाने फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी खास करून ही विनंती राहील की तुम्हाला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकायची आहेत. प्रत्येक टीमकडे एक एक रिव्ह्यू असणार आहे. ओव्हर द बेस्ट बीमरसाठी, एक रिव्ह्यू रनआउटसाठी आणि एक रिव्ह्यू वाईटसाठी. तिघांपैकी एक तुम्हाला युटिलाइज करायचे. जर तो तुम्ही गमावला तर तुम्हाला एक इनिंगमध्ये पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही आहे. तो तुम्हाला कधी युटिलाइज करायचं आहे हे सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड आहे. लक्षात घ्या, ऑफिशियल कोणताही रिव्ह्यू नसेल. तुम्हाला वाईटसाठी जर काही डाऊटफुल असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, परंतु तो एकदा काही यूज केला तर तुम्हाला पुन्हा वारंवार त्या इनिंगमध्ये रिव्ह्यू मिळणार नाही आहे. याची दक्षता दोन्ही संघाने घ्यायची आहे. मॅचला होईल सुरुवात. इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील कंपल्सरी आहे. अन्यथा जर संघ उपस्थित नसेल तर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. नेक्स्ट मॅच अशी आहे, एका बाजूला आरके ग्रुप वालिवली तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ जांभळेगाव. दोन्ही संघाने रेडी राहायचे. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. ऑन गोईंग मॅच, एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही बदलापूरचे संघ आहेत. एका बाजूला चिखलोली पाडा तर त्यांना फाईट करते सदानंद क्रिकेट संघ भोईसावरे. मॅचला होईल सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. मी तुर्तास थांबतो, आमच्या वाडीला देतो विश्रांती. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून अनुज मोरे यांचा आवाज. धन्यवाद. सो मच. पुन्हा एकदा आपण करताना सुरुवात जरूर झाली आणि पहिल्याच बॉल वरती इथे आपण पाहतोय अगदी सफल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. आणि इथे सुरुवात होत असताना आपण जर पाहिलं तर सिंगल्सच्या मदतीने नक्कीच सुरुवात झाली या स्पर्धेला. आपण पाहतोय एक धमाकेदार पर्व. या स्पर्धेचं एक महाराष्ट्राला वेट नवरारी ही स्पर्धा अर्थातच मयूर ग्रुप आयोजित ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 सतरार आणि सन्मानाची स्पर्धा, मानाची स्पर्धा आणि आपुलकीची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सातत्याने गेले कित्येक दिवस, कित्येक महिने या स्पर्धेची चर्चा आणि ती आज नक्कीच आपल्या स्वप्नातून साकार होत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळते. सकाळचा पर्व पुनश्च एकदा सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि पहिलीच मॅच एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम सदानंद मित्रमंडळ भोईसावरे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना गावदेवी चिखलोली पाडा संघ खेळतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू आहे. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय ढकलण्याचा प्रयत्न आणि इथे एक सिंगल नक्कीच मिळेल. बॅक टू बॅक सिंगल आलेत. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी एक दमदार अशी स्पर्धेला सुरुवात नाही. धावांचा डोटा ठोकला हा A1 क्वालिटीचा मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर चौकार 4. थँक्यू. सकाळचं पर्व तुम्ही पाहतात. अगदी दमदार अशी क्रीडा स्पर्धा आणि त्या क्रीडा स्पर्धेमध्ये एक चांगली मॅच रंगत असताना ए ग्रुप मध्ये पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. एकदा बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहिलं तर कौशल आहे. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. इकडे हाफ ट्रॅकर बॉल टप्पा पडला तदनंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळतो आणि अगदी शांत संयमीने एक चिकी सिंगल जरूर कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने आपण आता पाहतोय धावफलक जम पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन अ बोर्ड. 7 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. जेपी पॅनल जे अंपायर्स मला नक्कीच पाहायला मिळेल. पिंक आर्मी आज नक्कीच उपस्थित आहेत. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. वेलकम. अगदी आपण जर पाहिलं तर जगन्नाथ क्रीडा संकुलावरती ही स्पर्धा एक ऐतिहासिक क्रीडांगण आणि मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही नक्कीच पाहत असाल. त्यातीलच एक टेबल टॉपर स्पर्धा अर्थातच स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026. इकडे आपण पाहतोय क्या बात आहे. टप्पावरती गोलंदाजी झाली आहे. अचूक टप्पा सटीक लाईनतले आपण इस्तेमाल करते हुए गेंदबाज कौशल. बहुत ही बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी होती हुई. ओव्हर नंबर 1 चा नक्कीच खेळ चालू आहे प्रगतीपथावरती. ऑन गोईंग तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. अगदी आपण जर पाहिलं तर संपूर्ण ऑरेंज आर्मी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ग्रे आर्मी तुम्हाला फाईट करत असताना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकला खरा तर नक्कीच टीम भोईसावरे संघानं फिल्डिंगचा निर्णय घेतला. महत्वपूर्ण निर्णय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम चिखलोली पाडा या संघाला. इकडे देखील आपण पाहतोय अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचांची आज समान दर आहेत आणि धावा मिळाल्यात. त्यानंतर अवंतराच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जम पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती.
मुख्य व्यासपीठावरती देखील या स्पर्धेचा आनंद नक्कीच संपूर्ण पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मगाशी आपण पाहिलं नक्कीच उद्घाटन समारंभ या स्पर्धेचा नक्कीच पार पडलाय. या स्पर्धेसाठी दरवर्षी आपण पाहिली प्रथम पारितोषिक रोख रक्कम 2,22,222 रुपयाचा कॅश प्राइस आणि तब्बल आपण जो पाहिला तर क्लीन अँड क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. तब्बल 25 किलोची ती ट्रॉफी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. पुढे येऊन डान्सिंग राऊंड खेळायचा होता, पावलांचा वापर, परंतु इकडे विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम चिखलोलीपाडा संघाला. फलंदाज बाद. थँक्यू. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वरती प्रथमेश तेलंगीला तुम्ही पाहताय की हार्ड हिटर बॅटर म्हणून नेहमीच मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असतो. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलाय कौशलच्या बॅटमधून तिथे धावा. आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना केशव आणि भारत ही जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होती. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय 8 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. सकाळचं सत्र अगदी शुभारंभ करण्यात आला आणि पहिली मॅच तब्बल 8 दिवस ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळणार आहे. एक दमदार अशी क्रीडा स्पर्धा. हॅलो, बॉलिंग मार्कवरती साहिल. 2 मिनिटं फक्त आपण मॅच या ठिकाणी थोडी करतोय. काही विशेष सन्मान या ठिकाणी घेतोय. परमपूज्य बालयोगी महाराज यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या वतीने स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा आपण सुद्धा या. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्याप्रमाणेच मान्यवर ज्या ठिकाणी आजच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी आपल्यासाठी उपस्थित आहेत, वेळात वेळ काढून अशा सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक ची एक गोड आठवण, प्रेमाची आणि मायेची उबदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण एक मोमेंटो देऊन या ठिकाणी सन्मानित केला जात आहे. परमपूज्य मौनी बाबा यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य मोहन ओमकार महाराज रत्नागर यांना विनंती राहील आपण सुद्धा या. आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. ओमकार महाराज रत्नागर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मयूरदादा आणि प्रतीकदादा या एवन जोडीच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ रुचिताताई राजेंद्र घोरपडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी समीक्षाताई पिसेकर यांना विनंती करेन आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण नगराध्यक्षा मॅडम यांना या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं. सौ समीक्षाताई प्रतीक पिसेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होईल.
विशेष सन्मान अच्छा कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल, त्यानंतर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, राजकारणाची जाण आणि माणुसकीचा भान असलेलं व्यक्तिमत्व खरं तर राजेंद्रदादा घोरपडे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी प्रतीकदादा आणि मयूरदादा यांच्या शुभहस्ते केला जाईल. ज्यांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व दमदार आहे असे व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष सन्माननीय राजेंद्रदादा घोरपडे यांचा सन्मान होतोय. यानंतर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक, ज्यांना पहिल्यांदाच नगरपालिकेमध्ये जाण्याचा मान मिळाला, नगरसेवक या पदावरती दुसऱ्यांदा विराजमान झालेले आहेत असे मोहनदादा चतुरे यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. विशेष सन्मान त्यांचा होतोय. यानंतर उपस्थित मोहन महाराज शिंदे, चला मॅच चालू करा, पंच मॅच चालू करा. मोहन महाराज शिंदे, विश्व वारकरी संघटना अध्यक्ष अंबरनाथ तालुका, यांचा सन्मान या ठिकाणी होईल. मान्यवरांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. काही आपण या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. तत्पूर्वी मॅचला देखील सुरुवात होतीये. या सन्माननीय बळीरामजी काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होईल. वारकरी संप्रदाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. डीप कव्हर मध्ये तीन खेळाडू प्रयत्न करतायत. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा नेत्र दीपक चौकार. चांगली बॅटिंग करते सध्या चिखलोली पाडा संघ मैदानाच्या आतमध्ये. या सन्माननीय विजयदादा भोईर जोबेली गाव यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. प्रतीकदादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. धन्यवाद. या ठिकाणी विजयदादा भोईर यांचा सन्मान होईल. या आपण वळूया मॅचकडे. नाव बॅक टू क्रिकेट, ओट टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. पुनश्च एकदा आपण वळतो मॅचच्या दिशेने. ऑनगोईंग मॅच नक्कीच सुरुवात झाली आजच्या दिवसातील मॅच नंबर 1, डे 1 मधील पहिले मॅच. एका बाजूला फाईट करत असताना टीम सदानंद पोईसवऱ्या संघ खेळतोय, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना गावदेवी चिखलोली पाडा इन ऍक्शन मध्ये खेळतोय. आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती 13 धावा आतापर्यंत लागले गेलेले आहेत. 13 ऑन बोर्ड, 13 धावा दाफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 अर्थातच साहिल बॉलिंग मार्कवरती आहे. पहिल्या बॉलवरती चौकाराने नक्कीच सुरुवात केली होती. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं केशव चांगली बॅटिंग आतापर्यंत नक्कीच करतात आणि केशव आणि भारत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळत होती, परंतु भारतला नक्कीच परतावं लागलं आणि त्यानंतर प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक ऑडिटर बॅटर नेहमीच ओळख राहिली प्रथमेशची. स्ट्राईक एंड वरती जरूर पाहायला मिळतोय प्रथमेश तेलंगे. बॉलिंग मार्कवरती साहिल. ओव्हर नंबर 2. सकाळचं सत्र तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा बॉल इकडे स्ट्रेट खेचला लुक विथ द कार्पेट. एक सिंगल नक्कीच जमेल. दुसऱ्या धाब्याचा कुठल्याही प्रकारचा कॉल नाही. चला, जी नेक्स्ट मॅच आहे ती देखील आपण नक्कीच कॉल करतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं देखील फार कंपल्सरी आहे. विनंती असेल दोन्ही टीम्सला, आर.के. वालिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम जांभळे, दोन्ही टीम्सला विनंती आहे आपण रिपोर्ट करा आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण नक्कीच टॉस करणार आहोत, हे देखील नोंद घ्या. यस, ओ टू मॅच. पुढचा बॉल स्लोवर गती. इकडे आपण पाहतोय इस बॉल लॉफ्ट कर दिया, खींच के मारा है. ओव्हर द रोप आलेला हा A1 क्वालिटीचा प्रथमेशच्या बॅटमधून, केशवच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. पहिला षटकार या स्पर्धेमधील तुम्हाला जरूर पाहायला मिळतो आणि पहिला चौकार देखील त्याच्याच बॅटमधून आलाय, तो म्हणजे केशव. काय बॅटिंग करतोय, विस्फोटक बॅटिंगचा अंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय आणि एका बाजूने तलवार लढवतोय असं म्हणावं लागेल.
एक सन्मानजनक स्कोरवरती नेऊन ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओके, आता इकडे अगदी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. सिंगल इथे देखील कन्वर्ट केली आहे आणि सिंगल डबलचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 7 बॉल नक्कीच आतापर्यंत त्यांनी फेस केलेले आहेत आणि 18 धावा त्याच्या पाठमधून आल्यात. वैयक्तिक खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळते केशवची. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक षटकार, 2 चौकार, बाकीचे सिंगल्स तुम्हाला जरूर पाहायला मिळाले. पुढे एकदा बाठर तयार. स्ट्राईक वरती आता प्रथमेश आहेत. शेवटचा बॉल इकडे आपण पाहतो लो फुल टॉस बॉल आणि इथे नोचा कॉल अंपायरच्या माध्यमातून येतोय आणि इथे आपण पाहतो आता चूक घडली असं म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. नोचा कॉल जे आता नेक्स्ट बॉल तुम्हाला फ्री हिट जरूर पाहायला मिळेल. म्हणजे संधी असेल आता केशवकडे पुनश्च एकदा. नो +1 म्हणजे इथे या 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती आणि धावफलक जम पोहोचणार आहे 23 डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जरूर पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटचा बॉल अंपायर साथ नक्कीच हेलिकॉप्टर ऑन झालाय. फ्री हिटचा बॉल बॅटर तयार. फ्री हिटचा बॉल परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो. फुल टॉस बॉल होता, त्याला कन्वर्ट करायचं होतं मोठ्या फटक्यामध्ये, परंतु इथे मिळणार नाही. एक सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 24 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा नक्कीच खेळ कंप्लीट झालाय आणि 24 धावा धावफलकावरती आहे. लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू थँक्यू. चला टीम मीटिंग करू नका. ड्रिंक्स ब्रेक 3 ओव्हर नंतर हे देखील नोंद घ्या. तेव्हा ब्रेक आहे. चला ब्रेक घेऊ नका. बघा टायमर देखील ऑन आहे, विसरू नका. पहिला बॉल आपण जर पाहिलं तर 12 वाजून नक्कीच 12 मिनिटांनी पडला होता. टाइम देखील प्रॉपरली कॅल्क्युलेट होतोय कारण की शिस्तबद्ध अशी स्पर्धा, धमाकेदार पर्व तुम्हाला पाहायला मिळतो. या स्पर्धेचा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 तरार सन्मान्य आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब असतील, प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आणि अखंड अगदी पाहिलं तर महाराष्ट्राला ज्यांनी या स्पर्धेने वेळ लावलाय ती स्पर्धा तुमच्या समोर जरूर पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस खरं आता 8 दिवस हा कुंभमेळा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या क्रिकेटचा थरार आणि क्रिकेटची रणभूमी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक आपण पाहतोय 3 घेऊन आलेत म्हणजे अथर्व. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 आमंत्रित करण्यात आलाय अथर्वला बॉलिंग साठी. चेतन आलेत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 3. इकडे हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु इकडे आपण पाहिलं तर वेगाने बॉल टाकण्यात आला आणि इथे देखील आपण पाहतोय डॉटने सुरुवात केली. चेतन आहेत बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 3. पहिला बॉल सुंदर रीतीने टाकण्यात आलाय. सुरुवात चांगली पाहायला मिळते. टीम आपण पाहतोय फिल्डिंग करत असताना बोईसवरे संघाची आणि चांगला खेळ नेहमीच राहिलाय. बदलापूर संलग्न वांगणी वेलफेअरच्या माध्यमातून त्यांच्या मान्यतेने ही स्पर्धा पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे देखील आपण पाहतोय परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला लागत असताना या स्पर्धेमधील आपण जर पाहिलं तर दुसरी विकेट नक्कीच मिळते आणि परतावं लागेल त्यावेळेस मैदानाच्या बाहेर. केशव बॅक टू बॅक आउट.
थँक्यू. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एंटर होतात. अनिकेत मते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या नावाने सातत्याने संघ ओळखला जातो तोच आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चिकोळीपाडा रन मशीन अनिकेत मते मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पण पाहिलंय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना ऍज अ आयकॉन देखील खेळलेत आणि आता तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणि भिवंडी देखील इथे मोठी स्पर्धा झाली होती ऑल इंडिया अंडर-25 ची. तिथे देखील चांगला खेळ नक्कीच अनिकेतचा राहिला होता आणि आता तोच मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मध्ये स्ट्राईक एंड वरती बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे, परंतु समोर देखील एक चांगला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. चेतन पहिला बॉल डॉट, तदनंतर विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार. 24 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 24. मयूर ग्रुप बदलापूर गाव आयोजित ही स्पर्धा एक मानाची स्पर्धा. इकडे 5 सिग्नल व्हाईट बॉल 5 कॉल येतोय. ते व्हाईटचा नक्कीच निर्णय आलाय. सचे दोन्ही आज समांतर आहेत आणि धावा मिळाल्या त्या अवंतराच्या मदतीने आपण पाहतो आता एकनी नक्कीच स्कोर कार्ड मध्ये देखील वाढ झाली. धावफलक जम पोहोचलाय ते म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. 25. चेतन पुढचा बॉल स्ट्राईक एंड वरती अनिकेत. पहिलाच बॉल ओव्हर द कव्हर हिट केलाय आणि पहिल्याच बॉल वरती फेकून दिलाय सीमा रेषा पार. सिक्सर. षटकार. क्या बात आहे. सुरुवात नावाप्रमाणे केली आहे. पहिलाच बॉल वेट अँड वॉच आणि सुरुवात इथे षटकारानं नक्कीच केली आहे. धावफलक जम पोहोचलाय 31 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रगतीपथावरती आहे. इकडे देखील कट केल्या आडवा बॅटने. फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये एकच सिंगल मिल. फटका चांगला होता परंतु फिल्डिंग सेट केली गेली होती आणि इथे एक सिंगल फक्त मिल. सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये. प्रथमेश आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये युवा स्टारकास्ट खेळाडू नेहमी सातत्याने ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते आणि आता तेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. बरेचसे प्रेक्षक देखील जोडले गेले आहेत. अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्ही स्टँड पाहतात. अगदी जसप्रीत बुमराह स्टँड, नंतर युवराज सिंग स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. सूर्यकुमार यादव स्टँड. इकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे देखील डॉट बॉल आलाय. स्विच हिट म्हटलं तर लगा तो बाद नाही तो बरबाद, परंतु हा बॉल नक्कीच इथे बरबाद झालाय आणि डॉट बॉलची सांगता नक्कीच येते. प्रथमेशचा विचार केला आज कुठेतरी थोडंसं शांत संयमाचा खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत फेस केलेत आणि आतापर्यंत आपण जर पाहिला तर फक्त 2च धावा खर्च करण्यात आल्या आहेत. विराट कोहली स्टँड देखील पूर्णपणे भरभरलेला आहे. प्रेक्षकांच्या माध्यमातून प्रेक्षक देखील गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल इकडे आपण पाहतोय. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर ठोकलेला अजून एक सिक्सर. षटकार आहे. प्रेक्षकांच्या माध्यमातून प्रेक्षक देखील गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल इकडे आपण येस. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय. चला ड्रिंक्स ट्रॉली आतमध्ये. येस बघा 3 ओव्हर नंतर जे खेळाडूचे एक्स्ट्रा प्लेअर आपण नक्कीच पाठवायचे देखील नोंद घ्या. खेळाडू कक्षातूनच एका फिल्डरला जावं लागेल हे देखील नोंद घ्या. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. राहताना आज सकाळचं पर्व नक्कीच पाहायला मिळतो आणि सुरुवात नक्कीच या स्पर्धेला झाली. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 तरार पुन्हा आपण स्टँड देखील पाहतोय. महेंद्र सिंग धोनी स्टँड. समोरच्या बाजूला सचिन रमेश तेंडुलकर स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा देव. आणि तदनंतर शुभमन गिल स्टँड, रोहित शर्मा स्टँड, विराट कोहली स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. अजिंक्य रहाणे स्टँड आणि VIP डाईस तुम्हाला नक्कीच समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय. अगदी दमदार अशी क्रीडा स्पर्धा नीटनेटकं प्रामाणिक असं आयोजन नक्कीच पाहायला मिळतोय. हे व जोडी बदलापूरची नेहमीच सातत्याने अगदी आपण जर पाहिलं बदलापूर टेनिस क्रिकेटला विश्वाला बरेचसे खेळाडू नक्कीच या क्रीडानगरीने नक्कीच दिलेत आणि ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही स्पर्धा नक्कीच संपन्न होतीये. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 थरार आजचा पहिला दिवस, पहिली मॅच आणि नक्कीच पुन्हा एकदा
डीजे कक्षाकडे. ओ टू डीजे. थँक्यू सो मच. स्कोर कार्ड आपण पाहतोय सम पोहोचलं 38 जावा 38 ऑन अ बोर्ड. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण रिपोर्ट करा. आरके ग्रुप वालिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम जांभळे. मग दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल तर देखील नोंद घ्या. येस बॉलिंग नंबर आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14. हॅलो. बघा प्रत्येक संघाला विनंती आहे खास करून नाव फिल्डिंग करणाऱ्या संघाला आणि आमच्या ऑफिशियल स्कोरर यांना देखील विनंती राहील की आपण टाइम सेट करा. 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं तुमच्याकडे असणार आहेत. या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत अन्यथा तुम्हाला पॅनल्टीच्या स्वरूपात एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही अत्यंत महत्वाची सूचना आहे. पहिला सामना आपला उद्घाटनीय मॅच आणि यानंतर प्रत्येक संघाला ही अत्यंत महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कम बॉक्स. येस ओ टू मॅच. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला जरूर मिळते. आजच्या दिवसातील पहिली मॅच पहिला मुकाबला जारी आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि बघा नक्कीच आपण पाहतो आतिषबाजी नक्कीच इथे होते. फायरवर्क्स सुरुवात झाली आहे. शुभारंभ झालाय या स्पर्धेला. महासंग्राम 16 क्रिकेटची पंढरी. इकडे पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिलं तर चौकाराने सुरुवात केली होती अनिकेतने. आता एक सिंगल स्ट्राईक रोटेट सिंगल डबल देखील येणं फार गरजेचं आहे कारण की क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये प्राधान्य देखील दिलं जातं आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट मध्ये मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चालू आहे. अनिकेत आणि प्रथमेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग मार्क वरती अथर्व ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 14 आणि 5 ओव्हरची मॅच इनिंग नंबर 1 पूर्वार्धाचा खेळ तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगतोय. या दरम्यान सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान मयूर ग्रुपचे मेंबर्स आणि आर्किटेक्ट निखिलजी जाधव साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर मॅच या ठिकाणी आपल्याला 2 ग्रामीण संघातून पाहायला मिळते. शॉट ऑफ गुड लेन ऑन द टॉस उभे राहिलेत. कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय आणि आता धावा मिळतील फक्त आणि फक्त एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती या ठिकाणी 1 ने धावत संख्या पुढे जाईल. अत्यंत सुंदर सामना. अतिशय आल्हादायक वातावरण प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचा ऐतिहासिक क्रीडांगण आणि त्यावरती चालू असेल हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण वळतोय मैदानाच्या दिशेने जिथे चांगली मॅच नक्कीच रंगली आहे. 44 धावा दाफलकावरती लागले गेले आहेत. आमचे साथी स्कोरर रोहित पिसेकर सर देखील इथे उपस्थित आहेत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात आणि नक्कीच 8 दिवस या स्कोरिंगच्या भूमिकेत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं जाईल. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने आणि इकडे केलाय कडवा प्रहार आणि बॅट मधून आलेला हा अनिकेत मतेकवार ठोकला सीमा पार. 1 बाउन्स चौकार.
फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 48 ऑन बोर्ड, 48 धावा धाव फलकावरती आहेत. सर्वांना आमचे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओंकार शेट्टे सरांचं देखील इथे आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. त्यांचा आवाज देखील ऐकायला मिळेल, परंतु इथे स्वागत केलंय हवा के साथ साथ घटा के संग अनिकेत मतेचा वार ठोकला अजून एक दमदार बाटर का वार, षटकार, सिक्सर. पोचलाय 54 धावा, 54 ऑन बोर्ड. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, दमखम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मतन. ओ इकडे देखील आडवा बॅटने अजून एक आहे का, फिल्डर धावतात आणि चांगले फिल्डिंग प्रयास चांगला होता, परंतु अखेर बॉल जाईल सीमा पार. अजून एक आलेला हा दमदार बॅक टू बॅक चौकार. घेऊ नका बघा, टायमर ऑन आहे. प्रत्येक ओव्हर नंतर आम्ही टायमर तुमच्यापर्यंत पोहोचवतो, हे देखील नोंद घ्या, कारण की 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटाची अवधी देण्यात आली आहे, हे देखील नोंद घ्या. अन्यथा एक फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल पॅरालिस्टच्या माध्यमातून. ही देखील सूचना आम्ही तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवतोय. वैयक्तिक अनिकेत मतेची बॅटिंग पाहिली तर बॉल फेस केल्यात. 7 बॉल नक्कीच फेस केलेत आणि 26 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 3 चौकार 2 षटकार पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला प्रथमेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ऑन फार टॉप गिअर वरती बॅटिंग, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय कौशल आलेत. वैयक्तिक दुसरं षटक नक्कीच घेऊन आलेत आणि संघासाठी 5वं षटक. बॉलर तयार, पुन्हा एकदा कौशल बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. राईट आर्म ऑफ द विकेट, स्ट्राईक एंड वरती प्रथमेश तेलंगे. पहिला बॉल यावेळी स्लॉफ करण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर बॉलला कलेक्ट केला, थ्रो केला, तोपर्यंत एक सिंगल मिल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता दाफल जम पोहोचलाय ते म्हणजेच 59 धावा. 59 ऑन बोर्ड, 59 धावा दाफलकावरती एक सन्मानजनक स्कोरकडे नक्कीच नेऊन ठेवायचं आहे बॅटिंग करत असताना टीम चिखलोली पाडा या संघाला, कारण की समोर जर पाहिलं तर भोईसावरे संघ देखील कमी नाहीये. चांगली बॅटिंग लाईनअप त्या संघाची देखील तुम्हाला पाहायला मिळते आणि एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रंगते. मॅच नंबर 1 ऑन गोईंग पाहायला मिळतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 हे तरार दिवस पहिला. हो इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय, फिल्डर आहे, जज करतात आणि इथे विकेटचं पतन, महत्वाची विकेट, वाघाची शिकार, बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. विकेटचं पतन, फलंदाज बाद. उद्योजक नेहमी ओळख राहिली प्रतीक जी पिसेकर साहेब, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अगदी ज्या महाराष्ट्राला संपूर्ण खेळाडूंना ज्यांनी या स्पर्धेने वेळ लावलाय ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. पुढचा बॉल स्ट्राईक एंड वरती उद्योग न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्या बात आहे, टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे. सटीक लाईन लेंथ पाहायला मिळते, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि इकडे टॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलचा नक्कीच काही कंप्लीट झालाय. दाफलक आपण पाहतोय जम पोहोचलाय 59. 3 बॉल माफ करा, 3 बॉल नक्कीच पाहायला मिळतं. 3 बॉलचा काही कंप्लीट आणि दाफलक जम पोहोचलाय 59. 59 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आहे. ओ इकडे देखील आउटसाइड स्टंप येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पिचिंग यावेळेस नक्कीच आउटसाइड आहे. अंपास देखील कॉल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव नक्कीच ऍड होणार आहे स्कोर कार्ड वरती.
बरेचसे मोठमोठे संघ, बरेचसे मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो. कारण की कित्येक महिने या स्पर्धेची नक्कीच आतुरतेने आपण सर्वजण वाट पाहत होतो. तो क्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. मयूर ग्रुप बदलापूर गाव आयोजित ही स्पर्धा सन्मान्य आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब, प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा पाहायला मिळते. क्या बात आहे. इथे देखील टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे. स्ट्राईक रोटेट, विकेटचं सॅक्रिफाईस होत असताना परतावं लागेल. उद्धवला ज्या पावलाने आले होते त्याच पावलाने मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. शेवटचा आपण जर पाहिलं तर 2 बॉल नक्कीच उर्वरित आहेत. पहिल्या इनिंग मधील पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामधील शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. 2 टू गो. शेवटचे 2 बॉल धावफलक जम पोहोचले ते म्हणजेच 60 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय आता 60 धावा बनल्या गेल्यात. ओव्हर द कव्हर सीट करण्याचा प्रयत्न होता. इकडे दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये, मिळणार नाहीये. स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. प्रथमेशला त्याला देखील माहिती आहे परंतु ती धाव मिळत नाहीये. आणि आता स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय शेवटचा बॉल फेस करण्यासाठी तेजस धोंडे यांना आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, आखरी गेंद शेष. गेंदबाज कौशल बॉलिंग मार्क पे. शेवटचा बॉल आहे. चला टीम अर्के ग्रुप वालिवली आणि टीम जांभळे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. शेवटचा बॉल. इकडे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे पाहावं लागेल अंपास कॉल का असणाऱ्या विकेट नक्कीच मिळेल आणि परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅटर कुठला आउट असेल, वाईटचा नक्कीच कॉल येतोय आणि प्रथमेश नक्कीच परतोय मैदानाच्या बाहेर, नाराज असेल आणि विकेट नंबर 5 फलंदाज बाद. कॅप्टन करतोय जयेश, खरंच कौतुक करावं लागेल. 2 कॅच 3 रनआउट त्यांच्या माध्यमातून नक्कीच घेण्यात आलेत, तसं देखील कौतुक व्हायला हवं. हो इथे शेवटचा बॉल होता, आडवा बॅटने केलाय, हवेमध्ये फिल्डर जज करतायत आणि इथे सुकी होणार नाहीये. स्ट्रेट इंटू दी बास्केट, फिल्डरने टिपलाय झेल आणि संपलाय. बॅटर तेजसचा खेळ, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक यावीस लागत असताना टीम चिखलोली पाडा संघाला 6वा इनिंग नंबर 1 चा देखील खेळ इथे नक्कीच कंप्लीट झालाय आणि धावफलक जाऊन थांबलंय ते म्हणजेच 62. 62 धावा धावफलकावरती लागले गेलेत आणि 63 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. थँक्यू सो मच. चला आपण नक्कीच टॉस करणार आहोत. मी विनंती करेन आरके ग्रुप वालिवली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत, टीम जांभळे टीमचे देखील कॅप्टन उपस्थित आहेत आणि तिथे टॉस बॉक्स मध्ये देखील जोडले जातील. महेशजी धुळे सर, ओट यू टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद अनुज मोरे. या ठिकाणी काही सन्मान या ठिकाणी करणार आहोत या स्पर्धेच्या वतीनं.
सन्माननीय प्रकाशजी आंग्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्येष्ठ समाजसेवक. आदरणीय प्रकाशजी आंग्रे साहेबांना विनंती राहील की आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रतीकदादा आणि मयूरदादा या दोन्ही मान्यवरांच्या शुभस्य आपण हा सन्मान या ठिकाणी करू. नेक्स्ट मॅच जय हनुमान क्रिकेट संघ जांभळेगाव आणि आर के ग्रुप वालिवली या दोन टीममध्ये होणार आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय हेमंत म्हात्रे साहेब दातिवलीचे उद्योजक आहेत, त्यांना विनंती राहील की आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. हेमंत म्हात्रे साहेबांना विनंती राहील की आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं होणार आहे. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा असा दिवस क्रमांक पहिला, या पहिल्या दिवसातील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. दोन टीमच्या माध्यमातून एका बाजूला सदानंद क्रिकेट संघ भुई सवरे आणि दुसऱ्या बाजूला चिखलोली पाडा असे दोन दमदार संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. यानंतर मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय मनोजजी ढिले साहेब यांना विनंती राहील आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच सन्माननीय अवधूतदादा पिसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण मनोजजी ढिले या आपण दादा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. या सन्मान आमचे भोपी काका आणि भोईर काका कुळगाव बदलापूर नगर परिषदेमधील एवन जोडी आहे. हा असंच म्हणायला लागेल. या मनोजदादा ढिळे आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतर यापुढील सत्कार मूर्ती सन्माननीय अवधूतदादा पिसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले नुकताच पाहुणे सन्माननीय रणजितजी सिंग आणि परविंदर सिंग. सिंग इज ऑलवेज किंग. या आपण आई आहेत दोनों भी. या रणजितजी सिंग आणि परविंदरजी सिंग यांचा सन्मान या ठिकाणी होईल. यानंतर या ठिकाणी सन्माननीय दिलीपजी हरजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. या सिंग साहेब या आपला सन्मान होईल. रणजितजी सिंग. दिलीपजी हरजी यांना विनंती राहील आपण या आपलाही सन्मान होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जांभळेगाव कॅप्टन महेंद्र ठाणगे आपण या आणि वालिवली कॅप्टन अतिश मस्कर आपण सुद्धा या. दिलीपजी हरजी काका या आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतर आपण टॉस घेणार आहोत. आदरणीय हेमंत म्हात्रे साहेबांना विनंती राहील की आपल्या शुभस्य आपण टॉस करू. या हेमंत म्हात्रे साहेब यांच्या शुभस्य आपण टॉस करू. या दोन्ही टीमचे कॅप्टन महेंद्र ठाणगे प्लीज. अतिश मस्कर वालिवली आर के ग्रुप या आपण टॉस करू. एक मिनिट आपण छापा आणि काटा अजून या स्पर्धेचा स्पेशल कॉईन यायचा बाकी आहे. छापा आलेला आहे. पाहुण्यांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी आसन असवायचं आहे. टॉस जिंकला अतिश काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग फर्स्ट. खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी किती उत्सुकता होती? या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी खूप उत्सुकता असते. सगळ्या बदलापूरच्या असोसिएशनच्या टीम या स्पर्धेसाठी सगळे खेळण्यासाठी उत्सुक असतात. तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काय अगदी आपण पाहतोय कशी स्ट्रॅटर्जी आहे या मॅचमध्ये खेळण्यासाठी? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू.
प्रतिस्पर्धी संघ जांभळे गावे या अगोदर कधी मॅच तुमची एकमेकांसोबत? झाली होती मागच्या वर्षी, आम्ही जिंकलो होतो. अच्छा, मग आता नक्कीच आपण पाहतो तोच प्रयत्न तुमचा राहील. आयोजनाबद्दल काय सांगशील? स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक, इतकी सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. आयोजन तर खूप छान आहे आणि प्रत्येक दादा आणि मयूर दादांचे आभार मानेन का त्यांनी आम्हाला खेळण्याची एंट्री दिली. धन्यवाद. हे होते टीम वालिवलीचे कॅप्टन. टॉस तुझ्यासाठी महेंद्र ठाणगे किती महत्वाचा होता? टॉस सगळ्यांसाठी महत्त्वाचाच असतो, पण प्रत्येक वेळी मी टॉस हारतोच. बहुतेक जेव्हा मी छापा मागतो तेव्हा काटा पडतो, काटा मागतो तेव्हा छापा पडतो. तरी पण आम्ही चांगला खेळ करून जिंकण्याचाच प्रयत्न करू. तुला किती या स्पर्धेत? मला तर प्रत्येक वर्षी उत्सुकता असतेच. भले दुसरी टुर्नामेंट नाही खेळलो तरी पण मयूरची आणि पतूची ही स्पर्धा आम्ही खेळण्याचा प्रयत्न करतो आणि खेळतो. मॅचला सुरुवात झाली आहे, थोडक्यात विचारेन आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, फक्त इंटरनॅशनल नाही आहे पण इंटरनॅशनल दर्जाचाच आहे. धन्यवाद महेंद्र ठाणगे. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज झाली आहे. आरके ग्रुप वालिवली संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आले आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. उत्तरार्धाकडे आपण जाणार आहोत, जिथे 63 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. टीम भोई सावरे या संघासमोर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 हे दैदिप्यमान पर्व. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा त्या ठिकाणी परिवर्तन होईल आणि आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. द्वितीय सत्रासाठी कॉम बॉक्समध्ये राहुलजी चव्हाण सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय भवानी, जय शिवराय. माता झाली आहे सुरुवात. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी क्रिकेट संघ चिखलोली पाडा आणि विरोधात सदानंद मित्रमंडळ भोई सावरे. 63 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामी जोडी ऑन साईडला खेळलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धाबा एकपट्या जातील या शंका नाही आणि भरपूर वेगानं आता या 2 धाबा एकपट्या जातील. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मयूर ग्रुप आयोजित ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पार मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 फॉर्मॅट तुम्हाला पार मिळेल. डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पार मिळते आणि आज खरं तर आपण पाहतो या स्पर्धेला मोठा थाटामाटान जल्लोषानं सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं खरं तर बरेचसे मान्यवर नगराध्यक्ष रुचिदादाई घोरपडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे साहेब असतील, त्यासोबत बरेचसे मान्यवर या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यांच्या शुभ हस्ते आपण खरं तर उद्घाटन सोहळा पार पाडला आणि त्यानंतर मोठ्या थाटामाटानं गुण गौरवानं खरं तर या बातला सुरुवात झाली आहे. पहिला सामना आपण पाहतोय खरं तर बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 8 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटची जत्रा, कुंभ मेळावा तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्यातल्या त्यात पहिला सामना मैदानावरती बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. उद्घाटनाचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ चिखलोली पाडा, अनिकेत मतेचा संघ, लहू दोंडीचा संघ मैदानावरती खेळतो, तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ, चेतनचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सदानंद मित्र मंडळ भोई सावरे या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. 63 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये आणि आता त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामी जोडी तुम्हाला पार भेटते. चेतनच्या साथीनं रोहित, तर पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं तिथे संपन्न झालं आणि अनिकेत मतेला तुम्ही पाहिलं, ज्याने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या आणि आता ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर ही स्पर्धा खेळण्यासाठी भरपूर सारे संघ इच्छुक असतात आणि आपण यावर्षी देखील पाहिलं तर बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्यांची इच्छा अजूनही आपण पाहिलं खरं तर इच्छाच राहिली. बॉल तयार. राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरनं घेतलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या भेटतील. आउटफील्ड थोडीशी स्लो. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत आणि अखेर बॉलला स्टॉप केलाय. 2 धाबा इथे भेटतील या शंकात नाहीये आणि या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकतोय. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 5 ओव्हरमध्ये 63 ची गरज होती आणि पहिल्या ओव्हरमध्ये 9 बनल्या आणि त्यानंतर आता 24 बॉलमध्ये 54 ची गरज असताना पहिल्या बॉलवरती 2 धाबा एकपडल्या. त्यामुळे अजूनही या मॅचमध्ये 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 23 बॉलमध्ये 52 धाबा इथून चेस करावा लागतील. बरोबर तयार. प्रथमेश तेलंगे. राऊंड द विकेट. टर्न केलाय ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि एक सिंगल इथे एकपट्टी जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन वापरली जाते
आणि सिंगच्या साथीला धावफलक तुम्हाला पार मिळतोय 3 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. खर तर शेतकरी राजा ज्या प्रकारे वर्षभर पावसाची वाट पाहत असतो पहिल्या पावसाची, त्या प्रकारे आपण जर पाहिलं तर सर्व संघ खर तर या स्पर्धेची वर्षभर वाट पाहत असतात आणि अखेर ती स्पर्धा आज तुम्हाला पार मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक पहिला तुम्हाला पार मिळेल. अपाट मेहनत मग प्रतीकजी पिसेकर साहेब असतील, त्यासोबत आपण पाहतोय सर्वांचीच मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पार मिळेल. बरोबर तयार प्रथमेश राऊंड द विकेट. बिगिट ऑन साइडला खेचलाय फटका फसला की काय लॉंग ऑनला स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. देखील तिसऱ्या बरोबरती षटकार आणि या ओव्हरमध्ये देखील तिसऱ्या बरोबरती षटकार येतोय आणि तो षटकार देखील रोहितच्या बॅटमध्ये आलाय. त्यामुळे रोहितचा विचार केला तर पहिले 2 बॉलवरती तो अभ्यास करतोय, गोलंदाज काय टाकतोय आणि त्यानंतर आक्रमण. यावेळेला देखील ऑन साइडला खेळलाय बॉलर बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. अनिकेत मते वेगाने झपाट्याने बॉलवरती पोहोचतात, उत्तम फेक करतील. सिंगल इथे भेटतीये आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल आता 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. रोहित मॅन प्रमाणे बॅटिंग रोहितची तुम्हाला बाल मिळेल. त्याच्या साथीनं चेतन मैदानावरती अजूनही शांत या मॅच मध्ये, कारण चेतनला देखील माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे. त्यामुळे इथून जेव्हा शेवटचे 3 ओव्हर शिल्लक असतील ना त्यामुळे रोहित देखील चेतन देखील आक्रमणाला सुरुवात करतील या शंकेत नाहीये. प्रथमेश तेलंगे ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाल मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2. 3 खेळाडू 38 वर्तुळाच्या बाहेर तुम्हाला जरूर पाल भेटतील. बरोबर तयार राऊंड द विकेट. बिग हिट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि अखेर फलंदाज रुसलाय आणि अखेर आपण पाहतोय लहू धोंडेनं हा झेल टिपलाय. त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. चाचपडत खेळत होता चेतन. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. पहिला धक्का लवकर लागला या मॅच मध्ये. एक महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जे संघ या मैदानावरती खेळणार आहेत लक्षात घ्या, 5 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरसाठी तुम्हाला फक्त 20 मिनिट आम्ही देतोय आणि आता एक खेळाडू 5व्या ओव्हरमध्ये 38 वर्तुळाच्या आतमध्ये आम्ही घेतोय. 12 वाजून 54 मिनिटांनी खरं तर हा सामना सुरुवात झाला. त्यामुळे लवकरात लवकर स्पीडअप करा. फुल टॉस बॉल टर्न केला ऑन साइडला. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. बॉल फेक करतील. सिंगल भीतीये आणि सिंगलच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकत असताना 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पाल मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 8 दिवस क्रिकेटची बंडरी तुम्हाला पाल मिळेल. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तुम्ही पाहिलं तर चमचमणाऱ्या बाईक तुम्हाला जरूर पाल मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि धावफलक तुम्ही पाहताय 20 आकड्यावरती जात असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाल मिळेल. तो देखील संपन्न झालाय. त्यामुळे 2 ओव्हरच्या अंती धावफलक 20 धावा धावफलकावरती जोडले जातील. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं जवळजवळ 9 धावा आणि आता या ओव्हरमध्ये देखील 11 धावा खर्च करत असताना धावफलक तुम्हाला पाल मिळतोय. 20 धावा फलकावरती जोडले गेले. या मॅचमध्ये अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता 18 बॉलमध्ये धावा चेस करावा लागतील 43. दोन्ही संघ आपण पाहतोय खरं तर कौतुक व्हायला हवं या स्पर्धेचा स्टँडर्ड जपत असताना, कारण आपण जर पाहिलं तर वेळेवरती दोन्ही संघ इथे पोहोचलेत. त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं.
आणि पहिला सामना आपण जर पाहिला तर टॉस जिंकला होता टीम सदानंद भोईसावरे संघाने. त्यानंतर क्षणाचे विलंब न करता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला यावेळेस टीम भोईसावरे संघाने. आणि त्यानंतर इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम गावदेवी चिखलोली पाडा संघासाठी आणि का बॅटिंग केली आहे. 5 ओव्हरमध्ये 62 धाबा धावफलकावरती जोडले गेले आणि आता 63 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपला, 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून या मॅचमध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 43 धाबा चेस कराव्या लागतील. मैदानाच्या चौफेर बाजूला स्टँड तुम्हाला पार मिळतात. खरं तर युवराज सिंग स्टँड तुम्हाला पार मिळेल, त्यासोबत जसप्रीत बुमराह स्टँड देखील पार मिळतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर या स्पर्धा ज्यांच्या नावानं आहे आदरणीय स्वर्गीय खरं तर जगन्नाथ स्मृती चषक स्टँड तुम्हाला पार मिळेल. त्यानंतर सूर्यकुमार यादव स्टँड आपल्याला पार मिळतोय. महेंद्रसिंग धोनी, त्यानंतर सचिन तेंडुलकर स्टँड देखील तुम्हाला पार मिळेल. शुभम गिल, रोहित शर्मा, विराट कोहली असे स्टँड तुम्हाला पार मिळतात. अजिंक्य रहाणे स्टँड देखील तुम्हाला पार मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तुम्हाला सातत्याने पार मिळतोय. मग त्यामध्ये प्रतीकजी पिसेकर साहेब असतील, त्यासोबत आपण जर पाहिलं तर निरंजन भाऊ पिसेकर असतील. अपाट मेहनत त्यांची नेहमीच आपल्याला पार मिळते. अनिकेत कुलकर्णी जे मात्र या स्पर्धेला नेहमीच लीड करत असतात. बरोबर तयार बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा दाखल होतोय गोलंदाज अनिकेत. फुल टॉस बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला खेचलाय, स्कोर लेगला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि खरं तर बेजबाडी दोन्ही हाताने स्वीकारायची होती, परंतु येथे कॅच ड्रॉप म्हटलं जातं ना. खरं तर पकडा कॅच जिंका क्रिकेटचे मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितले, परंतु फुल टॉस बॉल त्यावरती आक्रमण तर केला, परंतु क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. म्हटलं जातं ना, ज्या प्रकारे संगीतकाराला वादकही साथ हवी असते तशी साथ आता इथे गोलंदाजाला हवी आहे क्षेत्ररक्षकाकडून, परंतु ती साथ लाभत नाही आहे. आणि अखेर या 2 धाबे ते मिळतील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 22 धाबा धावफलकावरती जोडले गेले. या मॅचमध्ये अजूनही 17 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 17 बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील 41. 17 बॉल 41 धाबा इथून चेस करावा लागतील. बॉलर तयार. यॉर्करचा वापर करण्यात आला. ऑन साइडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय, लॉंग ऑनला बॉलला तो फेक करेल आणि एक सिंगल येते भीती. सिंगल डबलचं क्रिकेट आता तुम्हाला पाल मिळेल, कारण सिंगल डबल म्हटलं की क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि सिंगलच्या साथीनं तुम्ही पाहता आता धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचते 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 16 बॉल 40 धाबाची गरज या मॅचमध्ये. खरं तर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष बहिजी धुळे सर, त्यासोबत व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओंकारजी शेट्टी सर आणि त्यासोबत अनुज कृष्णकांत मोरे आणि प्रियुजी बाबरे यांचाही आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. बरोबर यार. यावेळेला देखील इनफिल्डच्या बंड खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक पुढे सरकत असताना त्यामुळे धावफलक देखील आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 39 धाब्याची आता गरज या मॅच मध्ये. बरोबर तयार. यावेळेला देखील बॅटचा फ्लो जबरदस्त होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतोय बॉल आणि निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार भीतीये. खरं तर उचलती भी गेंद को उचलता हुआ जवाब देण्याचा प्रयत्न इथे जरूर राहिला, परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होतीये. प्रत्येक डॉट बॉल इथून मात्र तुम्ही पाहताय प्रेशर बनवेल. टीम बॅटिंग करत असताना सदानंद भोईसावरे संघावरती हे देखील चित्र आपल्याला पार मिळेल. मारतो यार. टर्न केलाय ऑन साइडला, मिड विकेटला बॉल जाईल, डीपमधून खेळाडू पोहोचतील. एक सिंगल तिथे एक बडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करताय तू मे आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी इथे घडले काय. प्रशांत देसाई सरांनी खरं तर रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पत्त्याची मदत इथे घेण्यात आली आहे. नक्की तिथे पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, इथे मात्र पुन्हा एकदा बॅटरला परतावं लागेल माघारी. दूध का दूध और पाणी का पाणी तुम्हाला पार मिळेल, कारण tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पार भीतीये. गौरव साबंत, प्रशांत पवार, बाबेश धुळे आता सज्ज झालेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेत देखील अप्रतिम कॅमेरा वर्क करत असताना, त्यामुळे आता नक्की घडले काय हे तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. JP पॅनल खरं तर जय पवार सर सज्ज झाले, त्यांच्या साथीनं प्रशांत देसाई सरांना देखील आपण पाहतोय. अभय पाटोळे सर असतील आणि चौथे पंच आमचे 4 पंच या स्पर्धेमध्ये, तर 5 समालोचक तुम्हाला पार भेटतील. दररोज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला भेटतील. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा जरूर तुम्हाला पार मिळेल. त्यासोबत आमच्या आवाजाची काळजी घेण्यासाठी पुन्हा एकदा कर्जतकर सज्ज झाले. DJ रॉनी यांचंही खरं तर DJ वादन तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल.
सर नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये जा, ड्रिंक्स कंप्लीट करा आणि लवकर लवकर बाहेर या. अग्री कोल्ह्यांचे गुलस्वामींनी आई एकवार मातेचं संगीत आपण ऐकलं डीजे राऊंडीच्या माध्यमातून. चला लवकरात लवकर फिल्डिंग सीट करा. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना आता या मॅचमध्ये तुम्ही पाहताय जबळ जबळ 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 38 धावा इथून चेस करावा लागतील. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या तिसऱ्या ओव्हरमध्ये अनिकेत मतेला तुम्ही पाहताय जो सेकंड स्पेलमध्ये दाखल झाला आणि अप्रतिम गोलंदाजी त्याने केली या मॅचमध्ये, कारण 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त धावा त्याने खर्च केल्यात. 5 धावा खर्च केल्या आणि त्यामध्ये देखील एक्स्ट्राची 1 धाव खर्च केली आहे. 2 बॉल आता भरपूर महत्वाचे आहेत या मॅचमध्ये. म्हणतो यार रायटम ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल अडबा बाट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा आणि एसच्या मागे अप्रतिम झेल टिपला, त्यामुळे नवीन आलेला फलंदाज त्याला देखील मैदान सोडावं लागेल. यश बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक झटका लागला. नवीन आलेला बॅटरनं मैदान सोडला. रोहित मैदानावरती दाखल झाला आणि पहिला बॉल रोहित मॅन प्रमाणे फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, परंतु त्यानंतर मैदान सोडत असताना नाराज आहेत. भोपळाही फुटू शकला नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतोय खर तर मोठा धक्का लागतोय. मैदानावरती बॅटिंग करत असताना भोई सावरे संघाला देखील बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न. 2 बॉल भरपूर महत्वाचे होते आणि दोन्ही आले डॉट, त्यामुळे या मॅचमध्ये दबाव आता वाढलाय, कारण 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता आपण पाहतोय टीम भोई सावरे संघाला धावा चेस करावा लागतील 38 या मॅचमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अंती आपण पाहतोय धावफलक जाऊ पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर वरती फक्त 25 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली, तिथे 9 धावा आल्या, त्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या आणि आता या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अनिकेतनं कमबॅक केले. फक्त आणि फक्त त्याने 6 धावा खर्च करत असताना टीमची टोटल 25 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 12 बॉल 38 धावा चेस होतील का हे चित्र देखील तुम्हाला पाहायला मिळेल. एक क्रीडांगण असं जे इथे सामने रंगतात, शेवटच्या बॉलपर्यंत सामने तुम्हाला जरूर पाहायला मिळतील, कारण याच क्रीडांगणावरती आपण पाहतोय खरं तर जो खेळाडू खेळला आणि नुसता खेळला नाही तर तो चमकला देखील. 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेन्स करणारा खेळाडू नितू माळी कडावचा आज ISPL देखील तो खेळला, कारण या मैदानावरती तो चमकलाय हे चित्र आपण पाहिलंय. त्यामुळे या मॅचमध्ये इथून आता 12 मध्ये 38 चेस होतील की रोखल्या जातील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी बाच मैदानावरती रंगतीय. एका बाजूला आपण पाहतोय संघ सदानंद मित्र मंडळ भोई सावरे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी चिखलोली पाडा, या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी बाच मैदानावरती रंगतीय. प्रताप धोंडे यांना तुम्ही पाहताय खरं तर संघाला ते नेहमी लीड करतात आणि अप्रतिम खेळ त्यांचा तुम्ही पाहिलाय. डावखुऱ्या त्याचे विस्फोटक बॅटर आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. आणि 12 मध्ये 38 ची गरज असताना सामना अजूनही संपलेला नाहीये. 2 मोठे फटके आले ना ओंकार सर या मॅचमध्ये तर मॅच रंगेल यातील मात्र शंका नाहीये. पहिला
चाललाय ऑन साइडला स्कोअर लेगला एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड स्कोअर लेग सी मारे शपार आलाय चौकार. ते 12 बॉल मध्ये 38 धाबाची गरज असताना तेजस वरती आक्रमण पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार वसूल केलाय. त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय 11 बॉल 34 धाबाची गरज. बॉल तयार राऊंड द विकेट. पुण्यात विकेट खेचला ऑन साइडला मिड विकेटला पहिला गेला स्कोअर लेगला दुसरा मारला मिड विकेटला 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न करतोय तू मे आणि 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल आणि कदाचित दुसऱ्या धाब्यासाठी आता परतावा लागेल माघारी. ज्या बॅटरच्या बॅटमधून चौकार आलाय त्यालाच मैदान सोडावं लागतंय. अजून एक धक्का टीम भोईसावरे संघाला फलंदाज बाद. वरती यशला आपण पाहिला एक यशस्वी फटका खर तर यशच्या बॅटमधून आला जरूर. त्यानंतर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न त्याचा होता आणि अखेर त्याला मैदान सोडावं लागलंय. परंतु नवीन बॅटर गिरीशच्या साथीने आता मैदानावरती दाखल होतोय. कौशल मैदानावरती कौशल दाखल झालाय. या बॅचमध्ये तुम्ही पाहताय आता अजूनही चेंडू शिल्लक असतील 10. बिगिट करण्याचा प्रयत्न होता दात मागतायत पंचाकडे संपर्क नव्हता बॅटरी बॉलचा शरीरावरती चेंडू आदळतोय त्यामुळे येतोय डॉट बॉल. 33 धाबाची गरज या बॅच मध्ये 10 बॉल मध्ये 33 धाबा. इथून चेस होतील की रोखल्या जातील. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक कारण एक डॉट आलाय. 9 बॉल आणि 33 धाबा. बॉल तयार. राईट मोर विकेट ना बिगिट मोठा फटका खेचला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अनिकेत जज करतोय. हाताचा पिसारा त्याने फुलवला आणि चेंडूला हातामध्ये सामावून घेतलं. अजून एक धक्का लागेल टीम भोईसावरे संघाला फलंदाज बाद. लागलाय या बाद मध्ये तुम्ही पाहताय आता चेंडू शिल्लक असतील 8 आणि 33 धाबाची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल 33 धाबा. संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय भोईसावरे या बाद मध्ये तुम्ही पाहताय कारण एकामागे एक धक्के लागले त्या बाद मध्ये. त्यामुळे आतापर्यंत आपण जर पाहिले तर थोडंसं वरचढ ठरतोय संघ बाजारावरती गाव देवी क्रिकेट संघ चिखलोली पाडा. बरोबर तयार तेजस फुल टॉस टर्न केला ऑन साइडला खेळाडू डीप मध्ये उपस्थित कॅच ड्रॉप. झेल निसटलाय परंतु 2 धाबा इथे भीतील या शंकात नाहीये आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती आता पुढे सरकतीये 31 31 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील कारण 3 धाबा इथे एकपटल्या जातील आणि या 3 धाब्याच्या साथीने धावफलक देखील आता 32 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळतोय. 7 बॉल आणि 30 धाबाची गरज या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम भोईसावरे आणि आता जर बॉल डॉट आला किंवा एखादी विकेट बीते तर जी पकड होती ती मजबूत आणि घट्ट करेल मैदानाच्या आतमध्ये टीम चिखलोली पाडा या मॅच मध्ये. 7 बॉल 30 धाबाची गरज आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचे दोन्ही संघासाठी. त्यामुळे इथून कशा प्रकारची बॅटिंग करतील कशा प्रकारची गोलंदाजी होईल हे चित्र देखील आपल्याला बाल मेल पॉलिंग ट्रॅकवरती तेजस दाखल होतोय. इथे 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 घडले काय तर यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय आणि अजून एक धक्का लागतोय मैदानावरती. आता 6 बॉल 30 धाबाची गरज.
30 धाबाची गरज या मॅच मध्ये. कमीत कमी 5 मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये, कारण 6 मध्ये 30 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 5 मध्ये आता दाखल होतोय. गोलंदाज उद्धव मैदानावरती दाखल झालाय. उद्धवच्या विरोधात तुम्ही पाहताय आता जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. जयेशच्या साथीने मैदानावरती साहिल ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. स्टॅकिंगवरती बॅटर जयेश. 6 मध्ये 30 चेस करायचे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका टीम चिखलोली पाडा. बघा बैल आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर स्पीडअप करा. मॅचला सुरुवात करायची. बॉल तयार. उद्धव रायटम ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला खेचण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आणि इथून सिंगल एकपटी जातीये आणि सिंगलच्या साथीने धावफलक देखील आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती 34 34 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बॉल तयार. यावेळेला देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये खेळाडू पोहोचतायत. उत्तम फेक करतील. पुन्हा एकदा सिंगल एक पुढे जाईल. सिंगल डबल ने आता या मॅच मध्ये काही फरक पडणार नाहीये, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅच मध्ये. तर आता टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. हेलिकॉप्टर शॉट दाखवावं लागतील या मॅच मध्ये. हे देखील चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल तयार. रायटम ओव्हर द विकेट. सलग 2 बॉल 2 सिंगल तिथे आल्या आणि धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. आता टीमची टोटल वेगाने अप्लाय होत असताना बिगिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील तुम्ही पाहताय टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. 3 बॉलचा खेळ संपलाय त्यांचा इशारा करत असताना आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय आता संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. बॅटिंग करत असताना सदानंद मित्र मंडळ भोईसावरे. या आपल्याला देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. शर्यावरती बॉल उधळतोय आणि अखेर डॉट बॉल. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर मयूर ग्रुप आयोजित आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब, प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आणि बदलापूरचं वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जातं. कारण यावर्षी देखील पाहिलं तर जवळजवळ 130 संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी खरं तर उत्साहित होते. ड्राईव्ह केलाय. व्ही शेप मध्ये डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. अखेर एक सिंगल एकपडी जाईल आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. षटकातील आता काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धाबा इथून मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 63 धाबा इथून चेस करत असताना मी म्हणेन हा सामना एकतर्फा आपल्याला पार मिळतो या मॅच मध्ये, कारण त्याचं कारण गोलंदाजी चांगली झाली आहे. इथे देखील 1 मोर डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि सामना इथे संपन्न झालाय. सामना जिंकलाय टीम गावदेवी मातेच्या आशीर्वादाने गावदेवी चिखलोली पाडा संघाने अभिनंदन. तर हार्ड लक टीम सदानंद भोईसावरे. या मॅचचा भारत मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये ज्याने खेळलाय, ज्याच्या नावाने खरं तर संघ ओळखला जातो. 26 धाबांची इनिंग त्याला साकारली आणि बॉलिंग करत असताना 1 विकेट घेतली. तोच